येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. कारण इथं काय आहे, कारण जे साधू संत येते ते असे उपकार करता येत इथं. पण तुम्हाला आधी स्तोत्र म्हणून दाखवायचे थोडंसं. कारण काय, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कारण कसं आहे, गुरुचं स्मरण करावं लागतं, गणपतीचं काहीतरी स्मरण करून करावं लागतं ना. त्याच्यामुळं गुरुचं स्मरण केलेलं आहे असे या ठिकाणी सांगू लागले की इथे परोपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. आपले तुकोबा आले. काय केलं हो तुकोबाने? त्यांच्यासारखा परोपकार कोणीच केला नाही. कुठल्या कीर्तनाचं त्यांनी पाकिट घेतलेलं आहे का वर्णन? पण कीर्तनात गेले तिथं जेवले का नाही जेवले ते सुद्धा त्यांचं काही कळत नाही. कारण महिना एका ठिकाणी कीर्तनाला राहिले, महिना कीर्तन केलं त्यांनी. आणि इतकी लीला केलेली आहे. पण एक लीला लक्षात आली ते सांगते तुम्हाला. कारण तुकोबाने संसाराला तांब्याभर पाणी ओतून बाहेर पडले होते. त्यांनी संसाराची काळजी घेतली नाही. कारण मग जिनाबाई बोलत होते, आपण प्रारब्ध खोटे जीवाला सुख नाही कोठे. नाहीतरी येरी संसारात कुठं सुख लागतंय माणसाला, जाऊ द्या. त्यांनी केलं ते बरोबर केलं. कारण आले होते येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठ. याच्यावर सांगू लागले ते आलेच होते तिथून, वैकुंठाहून आले होते. काय झालेलं आहे, एकदा असणारे इथं कलियुगामध्ये असा गोंधळ व्हायला. त्याच्यामुळे असणारे देव म्हणले, कोण जातं रे, कोण जातं अवतार घेऊन? नामदेवाला म्हणजे जाय म्हणलं. नामदेव म्हणजे मी नाही जात आता, मला माझं झालं म्हणले मी जातो तर तो जन्म देतोच म्हणले. मी खूप पुष्कळ ज्ञान सांगितले आणि मला जन्म देतो आयोनी संभव जन्म दे म्हणले. मला तसा गर्भवासात जन्म नको, कारण गर्भवासाची फार यातना नाही असे नामदेव म्हणले. मग तुकोबाला म्हणले तू जाय म्हणले ते अवतार घेऊन. ते म्हणले हा पाय देवा मी जातो आधी तर नको म्हणले, पण पुन्हा म्हणले मी जातो पण ह्या पाय तिथं कलियुग लोक असे लबाड आणि तू बौद्ध अवतार घेऊन बसलेला, माझ्याकडं कोण पाहिन? नाही, भगवंताने सांगितलं मी घेईन अवतार, कारण भक्ताकारणे अवतार घेईन मी. तुला जिथं जिथं संकष्ट पडन तिथं तारायला येईन असं वचन आहे. कुठं? पोथीत. म्हणून भगवंत येत होते. मग आता थोडी लीला लक्षात आलेली कथा सांगू लागलेली आहे की एकदा असं जिजाबाई म्हणल्या, अहो म्हणल्या आता आज पित्राची तिथी ना, तुमच्या बापाचं पित्र आहेत ना, आज काहीतरी आहे का त्या पित्रा करता? ते म्हणले असं आहे का? काय लक्षात नव्हतं. असं व्हायचे कोठे आठवडचं नाही मी, माझे हारपोलो ठाई जेथेचे तेथे. त्यांचं देहवर नव्हते ना ते, कारण परमात्म्याला लीन झालेले होते. भगवान त्यांचा झाला होता. जगात पिशाचे अंतरी शहाणा सदा ब्रह्मजाननी म्हणतो. कारण तसे लोक विजय स्थितीकडे गेले लोक वेड्यासारखे वागत असतात. पण तसं म्हणावं तर राजा होता कोण असणारे पुष्कळ राजे झालेले आहेत, पण तसे नव्हते, चांगले होते. राज्य केलं लोकांनी बऱ्याच. जनक राजा तसेच होते, विजयी स्थितीकडेच गेलेले होते सांगायचं. पण त्यांनी अगदी व्यवस्थित राज्य केलं. एकदा असं त्याने सांगितलं, आले होते तो सांगितलं, राजा तुझ्या असणाऱ्या नगरीला आग लागली असं म्हणले. त्याचं काय लागण्याचं? एक पाय लोण्यात होता आणि एक पाय अग्नीमध्ये होता. असे विजय स्थितीकडे लोक गेलेले असते तो. कारण आजकाल सांगितलं तर लबाडच वाटायसारखी गोष्ट पण नाही. सत्य ही सत्य घटना घडत गेलेल्या आहेत, सत्य झालेलं आहे. पहावे पुराणे विचारणे. पुराणाशिवाय कोणाला कळणार नाही. कारण सगळं आज वरच निघाले, पुराणाला पाहतच नाहीत कोणी. पण वर सांगितलेलं सांगायचं लक्षात आणा. कारण पुराणामध्ये जे आहे ते कुठंच नाही. कारण असणारा ते पुराणामधले सांगू लागलेले. मग जिजाबाई म्हणले आपली तर आज पित्राची तिथी आहे, तुम्ही काहीच आणलं नाही, काही नेलं नाही, काही केलं नाही. असं का म्हणले? माझ्यातून काही नाही म्हणले. बरं म्हणले. बाहेर निघाले. भाजी पाला काही आणा, काही कणी घुगरी काय करून घालायचे ते बरं म्हणले. आता वाळ असं दारामध्ये गेले तर लोक गहू काढायला माणूस नव्हता म्हणतो तो. हो तुकोबा येतात का गहू काढायला? हो, कारण तुकोबाच होते ते काय थोडंच येतात होते. बरं म्हणले. आता तुकोबा गहू काढायला गेले तिथं माणसं गहू काढ लागले. भरा गहू काढायच्या लोकांच्या. एक पात यायची, 2 पात लागायचे गहू. काढले गहू कवर 12 बाजूस तर गहू काढले. पण भगवंताला चिंता, कारण जाणी अंतरीच्या खुणा. भगवान कसा आहे? अंतरातलं जाणतो. कोणाच्या जाणतो? भक्ताच्या. इतरांच्या जाणीत नाही बरं का. ज्याची तुमची आमची ओळखच तुम्ही ठेवली नाही तर तो जाणीन कसा? त्याची चूक नाही आहे. कारण आपण कोणाची तर गेलो
आणि कोणाचं आपलं काही काम असलं तर त्याची आपली ओळख असली तर आपल्याला करीन तो, की बाबा तुमची माझी ओळख आहे चांगली, हे धरा घ्या, नका नको असं काही करीन. पण ज्याची ओळखच तर करीत नाहीत लोक, कारण त्याला परिचयच करून घेत नाहीत, तर त्याचा देव तरी कसा काम करीन, कारण तो देव आहे. कारण असं असणार होतं. तुकोबाची देवाची ओळख फार होती, फार ओळख करून घेतली होती देवानं. तुकोबाशी फार ओळख करून घेतली, फार असणार त्यांचा परिचय होता. असे तुकोबा बोलू लागले. ते तुकोबा म्हणले गेले गहू काढायला. आता ते गहू काढायला गेले आणि इकडं काय झालं, मग आता देवाला चिंता पडली. मी तेच सांगू लागले की देवाला चिंता पडली. आता हे गेला तिची जी शिव्या देईन, काही बोलन करीन. तुकोबाचे असणारे तुकोबाचंच रूप घेतलं देवाने, तुकोबाच झाले आणि सगळं सामान, शिंग, जिरे, मिरे सगळं बांधून आणलं, तेल तूप सगळं बांधून आणलं गठुडं. आणि गाठोड्यात आणल्या. म्हणले आता कर म्हणले स्वयंपाक, आता स्वयंपाक कर म्हणल्या. ती म्हणली बाई माझा नवरा येडा झालेला एवढा, बरं बाय आज सामान आणायचं आठवलं, त्या पितळेला जीव घालायचं, बरं तरी आठवलं बाय, बरं तरी झालं बाय. तिला आनंद वाटला, कारण देव आला होता. तिला कळालं नव्हतं, कारण त्यांनी रूप त्यांचं धरलं होतं तुकोबाचं. मग आणलं आता, मग देव सगळं आणलं, इकडून तिकडून सगळं आणलं, स्वयंपाक केला, सगळ्या गावात आमंत्रण सांगितले, सगळ्या गावामध्ये सगळं केलं, हे सगळ्याला जेवायला बोलावलं, स्वयंपाक केला, सगळं असणार पांडुरंगाने केलं. न सांगता कळू येती अंतर, आणि न सांगता करी सर्व काम, निश्चयाचे बळण तुका म्हणे तेची पण. निश्चय पाहिजे की देव आपला आहे, आपण देवाचा आहे. तुकोबाला झाला होता देव आपला, तुकोबाने करून घेतला होता. ते करून घेतला म्हणजे मागलं सुकृत लागतं. कारण कोणी म्हणतं काहून आम्हाला हे असं आलं, अरे बाबा तुम्ही केलेले कर्म आहे, तुमच्या पदरात बांधलेले. कारण कोणी भैरच होतं, कोणी आंधळच होतं, कोणी लंगडच होतं, कोणी दिसतच नाही, कोणाला काही, कोणाला दरिद्रच असतं, कोणाला दुखणंच येतं, काय नाही ते नको भानगडी. पण ते कसं असतं, आपलं मागलंच असतं. कारण दुरुनी आलो मेघा, दुःख झाले दारुण, या वाया येथवरी होते हेच कारण. कारण आपण येतोच न दुःख सुख भोगण्याकरताच येतो. कुठून येतो, जिथं जातो तिथून येतो. तर कुठून येतो, कारण असणारा नैनम छंदंती नैनम शस्त्रंती म्हणते तर झालं. कारण किती वेळा जन्मा यावे आणि मग किती व्हावे व फजित. कारण आपल्याला इंचू व्हावं लागतं, खेटरानं मारून घ्यावं लागतं, साप व्हावं लागतं, आपल्याला काठीनं बडवून घ्यावं लागतं, आणि मग पुन्हा जन्म घ्यावा लागतो. कारण सापाला तर काय सांगावं तुम्हाला, हजार वर्ष मरण नाही. कारण त्यांच्या अंगावर केस येतात म्हणे सापाच्या, असं मरण नाही त्यांना. कारण त्यांचं काल सांगून गेलेले, त्यांचा लोक आहे, त्यांचं सगळं आहे. ते मी जैमिनी आश्रमेला त्यांची कथा चांगली बघा. आता असणारी त्यांची, आता त्यांनी देव आले, सगळं करू लागले. सामान आणून स्वयंपाक केला, भांडे कुंडे सगळं, पत्राळी हे सगळं आणलं भगवंताने. कारण तिथं कसं आहे, काय कमी हो त्याला, रिद्धी सिद्धी त्याच्या हाताखाली असणाऱ्या. कारण सगळं कळतच असतं त्याला. आणलं सगळं, गावात जीव घातलं गावामध्ये. मग आता पुन्हा आता जेवणे झाल्यावर म्हणले आपण जिजाबाई, आणि म्हणजे मी भांडे कुंडे घासून आणतो आणि मग आपण जीव. आता तिला तरी काय माहिती बिचारीला, कारण खरंच कळत नाही. देव कळत नाही माणसाला, कळूच देत नाही. कारण असणारा कसं आहे त्याचं, ते अंतरामध्ये आहे, पण वरून कळू देत नाही. कारण आपल्याला झापड घालतो कशाची, अज्ञानाची, मायेची. कारण ही माया कशी आहे, हारी तुझी आवरून घे माया असणारी दुर्धर माया. कारण मायानंच माणूस हे होतं, वाया जातं. कारण आपल्याला कळत आहे की आपण भगवंताच्या स्वरूपाकरता आलेलो आहे, येथे आलो उपकारासाठी, तसं उपकारासाठी आलेलं आहे. कारण आपण नामस्मरण करण्यासाठी कळत आहे, पण वळतच नाही. कारण कळत आहे पण वळत नाही, याला म्हणते इकडं तिकडं मनच जात नाही. कारण काही करी पण भगवंताकडं मन जात नाही, असं मन आहे. मनयानाम मनुष्यानाम कारणम बंद. कारण आपल्या मरणाला आपणच कारणीभूत आहे, आणि आपल्या वाचण्याला आपणच कारणीभूत आहे. कारण आपण म्हणतो लोकांना मारलं, कोणी मारत नाही कोणाला, आणि मारल्यानं मरत नाही. कारण ती जसे असणार आहे तशाच त्या गोष्टी होत असतात, असा विचार असणारा. मग देव गेले म्हणजे मी भांडे कुठे आणतो, कुठून इंद्रायवन भांडे घासून आणतो, मग आपण जेवत. पण ते येतो हे बाबा, कारण तो कसा आहे, न सांगता करतो त्याचं करतो, आपल्यासारख्याचं नाही करीत. कारण आपण तितकं पात्र त्याला गेलो नाहीत ना, आपल्याला कळालं नाही ना.
मग आता असणारा थोड्या वेळ झाला तुकोबा असणारे पेंड्या घेऊन आले. किती 5 पेंड्या झाल्या म्हणत्या. त्या 5 पेंड्या झाल्या, पण त्या कुसळ काय झालं बघा, एका झाडाला लागलो ते याचं कुसळ, त्या पिंडीचं कुसळ कोणाच्या गव्हाच्या, आणि मोहळ उठलं आणि सगळं तुकोबाच्या अंगावर बसलं. मोहळ सगळं कुचू 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 झालं. आता देवानं तरी कुठं कुठं संकष्ट टाळावं बघा ना हे, कारण आता ते मोहळ बसलं, मोहळ उठलं, अंगावर बसलं. ते म्हणले बरं झालं बरं झालं बरं झालं, आज पितृतिथी आहे, बरं झालं खायला रक्त चांगलं खायला. काय म्हणावं ते तुकोबाने म्हणावं, तुम्ही आम्ही म्हणावं का? काय ते तुकोबाचं हे असणार आहे, कसं म्हणावं त्यांचं शरीर. कारण बरं झालं खायला, बरं झालं खायला. पण देवाला करून आली. देव असणारे शिंगीचं एक झाड घेतलं फाटा मोडून आणि झोडपिलं त्या मोहळाला आणि बाजूला लावलं. आणि मग तुकोबा घरी आले. काही नाही, अंगाची आग सांगितली नाही, काही नाही काही नाही. आले घरी आणि म्हणले आता या म्हणले ह्याचं बडव, ह्या जिजाबाईला म्हणले, आणि याचा सांजा करून म्हणले आपण पितराला घालू. ती म्हणली येड लागलं का काय, की येडच आहे म्हणजे पहिल्यापासून. आता म्हणले तुम्ही केलं, सामान आणलं, सगळं स्वयंपाक केला, सगळे जीव घातले, दिसायले पत्राई द्रोणे पडलेलं, आणि म्हणता त्याचा सांजा कर. म्हणजे काय तरी जेवलात का, जेवायला चला आता. ते म्हणे मग ही सर्द झाले. कोण तुकोबा? अरे 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 माझा पांडुरंग शिंगला रे बाप्पा म्हणे. तेव्हाच आला असं, दुसरं कोण करायचं माझं, कारण देवाशिवा कोणीच नाही हो. सत्य सत्य देवाशिवा कोणी कोणाचं नाही. कारण आहे आपले आपण करा सोडवणं, संसार बनणं तोडावे. हे आपलं आपण करावं लागतं. आपल्या आपण अनुभवानं देवाला बोलवा, आपल्या आपल्या मायेनं देवाला बोलवा, आपल्याला आपल्या भक्तीनं देवाला बोलवा. देव आपला आहे, बाकी आपलं कोणी नाही. कारण आपल्याला कोण माता पिता बंधू भगिनी कोणी न पुरती निर्वाणी. कारण कोणी आपल्याला येत नाही. आपलं दुखायला तर कोणी ताप वाटून घेतली का? तुला ताप आली मी घेतो वाटून, तू जेव बरं थोडं म्हणले का कोणी? नाही ना, हेच कळत नाही. हीच अज्ञानाचं पढळ पडलेलं आहे आपल्याला. कारण आपलं कोणी नाही, आपण कोणाचे नाही. कारण आहे कसं आहे, कारण जगामध्ये लावलंय. कारण ही व्यवहार कसा व्हायचा, ही माया नसल्यावर व्यवहार कसा व्हायचा. कारण आपणच आपल्या लेकराला सांभाळतो, दुसरे सांभाळतात का? नाही ना. तसे आपल्या संत असणारे आपल्या लेकरासारखं संत सांभाळते. कोणाला? त्या मानवाला. कारण संताला असणारे देव सांभाळतो. तुकोबाला म्हणजे माझा देव सणला. वाईट वाटलं तुकोबाला, वाईट वाटलं, पण ते गेला म्हणले जेवण. ती म्हणली म्हणलात ना तुम्ही, मी भांडे कुठे गाठून आणतो मग जीवत म्हण. मग त्यांना वाईट वाटल्यावर मग म्हणजे देवा तो असं केलंस का रे, म्हणजे मला काय माहिती तू असं करशील, मग चल म्हणजे जेवायला. असे तुकोबाने काय काय तुकोबाने केलेलं आहे, कुठं कुठं त्यांच्या लिहिलं आहे. कारण हे पा कसं झालेलं आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे एके पिढीचं नसतं, अनाद्या पिढीचं असतं. आपल्याला 8वी पिढी तुकोबाची, तेव्हा त्यांच्या घरात देव असा नांदत होता. कारण आपण काय करतो, आपल्याला काय कळतंय, आपण काहीच करीत नाही. कारण कोण्या घरामध्ये नामस्मरण नाही. आता तर कुठं नैवेद्य राहिलं नाही, वैश्यदेव राहिला नाही, काही राहिलं नाही बघा. करायचं जेवायचं, करायचं जेवायचं हेच झाले. कारण पहिले कसे लोक होते, स्नान संध्या ब्रह्मयज्ञ नैवेद्य वैश्यदेव पंचकर्म करायचे. कारण करीतच होते. कारण असणारे आपल्या पाहण्यात होतं, आमच्या जुन्या लोकांच्या पाहण्यात. कारण वैश्यदेव केल्याशिवाय, नारायणाला अग्नी दिल्याशिवाय अन्न पाणी सेवन करीत नव्हते. काही राहिलं नाही. आता काय करायचंय ते त्याची त्यालाच कळत. कारण तो काय करायला लागलाय आणि काय करणार आहे हे कोणाला कळत नाही. कारण मी असणारे जेवढे आहे, तुकोबाची लीला म्हणा, ज्ञानोबाची लीला म्हणा, काही जेवढं मला येईन तेवढं माझ्या वाणीनं नामस्मरण करायले. या ठिकाणी शेअर करा, न करा, चुकलं माफ ठेवा, हे झालं सोडून द्या. परंतु आपल्याला संधी मिळाली तर संधीचा असणारा त्याचा उपभोग घ्यायचा. याच ठिकाणी पूर्ण विराम. गोपाल कृष्ण भगवान.